नमस्कार. आज मी तुम्हाला बसल्या बसल्या सूक्ष्मक्रिया म्हणजे तुमच्या प्रत्येक जॉईंट्सला पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक आपल्याकडे बरेच आपल्या शरीरामध्ये मानेकडे, खांद्याकडे, बोटांकडे, कोपऱ्यात असे आपल्या गुडघा, जांघा इथे सगळीकडे आपल्या शरीरामध्ये हाडं एकमेकांना जोडलेली आहेत. त्या जोडलेल्या हाडांना म्हणजे जॉईंट्सना, हाडांच्या जॉईंट्सना जिथे हाडं हे आहेत तिथे तुम्हाला व्यायाम त्या हाडांना द्यायला पाहिजे. बघा, आपण कधी कधी दरवाजाला टाळा लावतो आणि बरेच दिवस तो टाळा जर उघडला नाही तर मग उघडताना काय होतं, तो बंदच असल्यामुळे, त्याला वापरात नसल्यामुळे, नुसतं टाळ्याचंच नाही, दाराच्या गिजागिरींच्या बाबतीतही तसं होतं, स्लायडिंग विंडोच्या बाबतीतही तसं होतं की त्या वापरात नसल्यामुळे, त्या तिथेच बसल्या वर्षानुवर्ष न हलल्यामुळे आणि त्याच्यामध्ये कचरा जाऊन बसल्यामुळे, गंज पकडल्यामुळे त्याचं उघडणं कठीण होतं, त्याचा वापर करणं कठीण जातं. तसंच जर आपण योग्य पद्धतीने प्रत्येक हाडांच्या जोडणीला योग्य असा हालचाल नाही केली तर हळूहळू ते एकदम टाईट होतात आणि मग आपल्याला दुखायला लागतात. मग आपल्याला वाटतं की आता पण एकदम बंदच करावं. मग तो भाग आपण हलवायचा किंवा त्याला व्यायाम द्यायचा आपण बंद करतो आणि तसं बंद केल्याने तो अजून ब्लॉक होत जातो. आता खूप जणांना, डायबिटीसवाल्यांना खांदे फ्रोझन शोल्डर्स खूप होतो. फ्रोझन शोल्डर होतो म्हणून आपण हात हलवायचा किंवा वजन उचलायचं एकदम बंद करतो. तुम्ही हेवी वजन बिलकुल उचलू नका, पण तुमच्या तिकडच्या हाडांना योग्य प्रकारात हालचाल नक्की करा. ती हालचाल जर तुम्ही बंद केली तर तुम्हाला तो त्रास, त्याच्यातून सुटकारा तर होणारच नाही, पण तो त्रास वाढत जाणार आणि तुम्हाला नंतर त्याची हालचाल करता येणार नाही. आता थोडक्यात एक उदाहरण देते. आपण पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या घरामध्ये, घरात असलं तर सगळ्यांच्याकडे भारतीय बैठकीची शौचालय होते. त्याच्यापूर्वी जंगलात वगैरे जायचे. पण आपण अगदी वयस्कर, आपले आजी आजोबा, मामा, एकदम वयस्कर लोक सुद्धा व्यवस्थित भारतीय बैठकीच्या शौचालयात जाऊन त्याचा वापर करू शकत होते. आता आपण ते बदललं आणि कमोडकडे आलो आणि पाश्चात्य शौचालय वापरतो. आता तुम्ही बघा, लहान मुलांना खाली बसायला सांगा, त्यांना बसा, आणि ते घरात जेवायला सुद्धा टेबल खुर्च्यांची सोय करतो. त्यांना खाली बसणं जमत नाही किंवा त्यांना त्यांची ती क्षमताच कमी झालेली आहे. त्यांना डकवॉक करायला सांगा किंवा आपण जसं बेडूक उड्या मारायचो तसं करायला सांगा, कारण त्यांना ती सवय आपण कमी केलेली आहे. चूक त्या लहान मुलांची नाही, आणि त्या शरीराची ती रचना झाल्यामुळे त्यांना खाली बसून फक्त जे मुलं खेळायला जातात, खेळाडू मुलं आहेत, त्यांना ते डकवॉक, बेडूकुड्या वगैरे जमतं. बाकीच्या मुलांना ते जमत नाही, कारण त्यांनी कधी ते केलेलंच नाही. आणि मग त्या लहान वयात सुद्धा त्यांना, जेव्हा त्यांचं शरीर लवचिक आहे पण ते न केल्यामुळे शरीराची अशी बांधणी होते की त्यांची ती लवचिकता कमी होते आणि शरीरामध्ये एक प्रकारचं घट्टपणा येतो, लवचिकपणा जाऊन. त्याचप्रमाणे आपण जर का एकदम बंद केलं तर जेव्हा चुकून एखादा अपघात घडतो आणि तुमच्या हाताला प्लास्टर वगैरे लागतं, त्यावेळेला त्याच्या हातापायाला कुठेही, त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट तुम्हाला हळूहळू एक छोटे छोटे व्यायाम सांगून हळूहळू तुमची त्याची हालचाल करून घेतं. बोटांची, हाताचा जर झाला तर बोटांची हालचाल, जॉईंट्सचा झाला तर हाताचा, अशा पद्धतीने त्याची पहिल्यापर्यंत क्षमता आणण्यासाठी तुम्हाला फिजिओथेरपिस्ट छोटी छोटी व्यायाम देतो. तसंच मी तुम्हाला आजपासून हळूहळू पायापासून डोक्यापर्यंत एक
अंगाचे सूक्ष्म क्रिया. याला सूक्ष्म, तुम्ही बसल्या बसल्या ह्याला तुम्ही अगदी TV बघता बघता किंवा कोणाशी बोलता बोलता तुम्ही करू शकता. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खाटावर बसून पाय सोडून केलं तरी चालतं, पण ह्या सूक्ष्म क्रिया नक्की करा. आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.